नमस्कार, तेज वार्तामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी संदेश जाधव. आज आष्टी येथे माजी आमदार भीमरावजी धोंडे साहेब यांनी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. आपल्यासोबत आहे ते. नेमकं पत्रकार परिषद काय आयोजित केली, साहेब काय सांगणार? आज पत्रकार परिषद आयोजित केली, काय मुद्दा? मला लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये पत्रकारांशी बोलायचं होतं. काही माझे विचार सांगायचे होते. मी एक भारतीय जनता पक्षाचा प्रचारक आहे आणि पंकजाताईसाठी गेली 2 महिन्यापासून सर्वत्र फिरतोय. त्यामुळे मी असा विचार केला की आपण आपले पत्रकार परिषद घेऊन आपले विचार त्यांना व्यक्त करावेत. साहेब, गेल्या पंचवार्षिकला 2019ला प्रीतमताई यांना 1,78,920 मताची लीड राहिली होती. यावेळेस पंकजाताईंना तेवढी लीड राहील का? 1 लाख नाही, 71,000ची लीड होती आणि पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यात 1,78,000ची लीड होती. पंकजाताईला सहजच त्याच्यामध्ये भर पडेल आणि ही लीड 3 लाखापेक्षा पुढे जाईल. यावेळेस आपण आहेत, त्याचबरोबर बाळासाहेब आजबे आहेत आणि आमदार सूर्यधस आहेत. आपल्या ताकदीने चांगला पंकजाताईंना प्रतिसाद राहील. तिघांनी एकत्र आल्यामुळं साहजिकच प्रतिसाद वाढणार आहे आणि आम्ही तिघं लोक बऱ्याच दिवसापासून पंकजाताईच्या प्रचारामध्ये आहोत. परंतु तालुक्यातील जनता कन्फ्यूज आहे साहेब. आपण तिघही पंकजाताई सोबत आहात, परंतु दिसत नाही स्टेजवर. नाही, आम्ही एकत्र आहोत ना, दिसतो आहोत. पण कधी कधी काय होतं की काही भागामध्ये मी जात नाही, काही भागामध्ये बाळासाहेब जात नाही, काही ठिकाणी सुरेशराव जात नाहीत. ते असं ते आपापल्या याने होतं. पण शेवटी प्रचार तर सगळे भारतीय जनता पक्षाचं करतायत ना. परंतु सध्या ओबीसी आणि मराठा वाद सुरू आहे, याचा फटका पंकजाताईला बसू शकतो का? ओबीसी आणि मराठा वाद हा बऱ्याच वेळा होत असतो निवडणुकीच्या काळात, पण प्रत्यक्ष परिणाम तसा विशेष होत नाही. आपला जिल्हा सेक्युलर आहे, फार जातीपातीच्या राजकारणात तो कधी अडकलेला नाही. म्हणून या ठिकाणी केसरबाई क्षीरसागर निवडून आल्या, त्यानंतर आपण पाहतो बबनराव ढाकणे निवडून आले, त्याचप्रमाणे रखमाजी पाटील गावडे निवडून आले. म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये असं कधी काही फार झालेलं नाही. चर्चा निवडणुकीत होतात, पण मतदार नेहमीच जातीपातीच्या पलीकडे विचार करतो. बजरंग सोनवणे यांची सभा होती आणि त्या सभेमध्ये ते असं म्हणाले की ही निवडणूक जनतेने हातात घेतली, त्यामुळे माझा विजय हा निश्चित आहे. कोणताही उमेदवार आणि प्रचारक सुद्धा असं म्हणत असतो आणि आम्ही सुद्धा असं म्हणतोय की ही निवडणूक पंकजाताई उभा असल्यामुळं ही निवडणूक पंकजाताईसाठी लोकांनीच हातात घेतलेली आहे. पंकजाताई निवडून आल्यानंतर जिल्ह्यात काय परिवर्तन घडेल? जिल्ह्यात 100% परिवर्तन होईल. अनेक विकासाच्या कामाला वेग येईल. आपला जो जिल्हा आज आहे त्यापेक्षा निश्चित तो प्रगती पथावर गेलेला दिसेल. परंतु रेल्वेचं काम अधूर राहिलेलं आहे. पंकजाताई निवडून आल्यानंतर रेल्वे पूर्ण होईल का? रेल्वे पूर्ण होईल. पंकजाताई निवडून आल्यानंतर पुढच्या 1-1.5 वर्षामध्ये आपण सगळ्या पत्रकारांना घेऊन परळीला रेल्वेला जाऊ, परळीला महादेवाचं दर्शन घेऊन त्या रेल्वेने परत माघारी येऊ, एका वर्षात येऊ. पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांची सभा बीडमध्ये आहे अंबाजोगाईला, त्या सभेविषयी काय? पंतप्रधान नरेंद्र मोदीची सभा अंबाजोगाईला आहे. तर मी बीड जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांना, मतदारांना विनंती करतो की मोदींचे विचार ऐकण्यासाठी आपण अंबाजोगाईला उद्या या आणि त्यांचे विचार ऐका. एकंदरीत हे होते भीमरावजी धोंडे यांनी आता सांगितलं आहे की उद्या होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या सभेला जास्तीत जास्त लोकांनी सहभाग व्हावा, त्यांचे विचार ऐकावे आणि येणाऱ्या काळामध्ये पंकजाताई यांना निवडून द्यावे आणि त्यांना संसदेत पाठवावं, असंच आव्हान या ठिकाणी माझे आमदार भीमरावजी धोंडे यांनी तेज वार्ताशी बोलताना केलं आहे. कॅमेरामन अनिल मोरेसह संदीप जाधव, तेज वार्ता न्यूज, आष्टी, बीड. A1 ग्राफिक्स अँड व्हिडिओ एडिटिंग सर्व्हिसेस. आमच्याकडे सर्व प्रकारच्या आकर्षक सोशल मीडिया डिझाईन करून मिळतील, जसे की आभार बॅनर, जयंती बॅनर, सुविचार बॅनर, दुकानासाठी कार्ड, लग्नपत्रिका, पुण्यतिथी इमेज, सण उत्सव इमेज, वाढदिवस व्हिडिओ, लग्न व्हिडिओ, लोगो, 3D बिझनेस, श्रद्धांजली इमेज, इलेक्शन इमेज, पुण्यस्मरण इमेज, वाढदिवस इमेज, हॉटेल मेनू लिस्ट इमेज,
लवकरात लवकर ऑर्डर करा. संपर्क रिजवान सय्यद. मोबाईल नंबर 91 12 33 02 52. त्याचसोबत मंथली पॅकेज स्वीकारले जाईल.